सर्वोच्च न्यायालयाने भटक्या श्वानांसाठी शेल्टर उभारण्याची वाढती संख्या रोखण्यासाठी निर्बीजीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र ठाणे महानगरपालिकेकडून अद्याप शेल्टर उभारण्यात आलेलं नाहीये. तसेच ठाणे महानगरपालिकेकडून एकही दवाखाना चालवला जात नसून निर्बीजीकरण गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे. शिवाय निर्बीजीकरणाच्या नावाखाली रस्त्यावरून उचललेले श्वान हे गायब होत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न हा जटिल होऊ लागलेला आहे. भटक्या श्वानांना अन्न देणाऱ्या प्राणी मित्रांना मारहाणही केली जात असून भटके श्वान बेपत्ता होत असल्याचं उघडकीस आलेलं आहे. या संदर्भात ठाण्यातील प्राणीमित्र मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली एकवटले दमानी इस्टेट येथील दत्त मंदिरात श्री दत्तगुरूंना भटक्या श्वानांचं रक्षण करण्यासाठी प्राणीमित्रांनी साकडं घातलंय. या प्रसंगी प्रधान पत्रकारांशी बोलत होते. मनोज प्रधान म्हणाले की आपण स्वतः श्वान पालक आहोत, त्यामुळेच आपल्याला प्राणीमित्रांची व्यथा माहीत आहे. सर्व प्राणीमित्र पदरचे पैसे खर्च करून भटके श्वान आणि भटक्या मांजरींना खाऊ पिऊ घालत असतात. मात्र समाजकंटकांकडून या प्राणीमित्रांना मारहाण करण्यात येते. श्वानदंशाबाबत बोलले जात असलं तरीही 1000 श्वानांपैकी एक श्वान चावला और उर्वरित 999 श्वानांना दोष का देता? आज जी समस्या निर्माण झाली आहे त्यास फक्त ठाणे महानगरपालिका जबाबदार आहे. आपल्याकडे निर्बीजीकरणाची प्रक्रिया वर्षभरापासून बंद आहे. लसीकरण योग्य पद्धतीनं होत नाही. श्वानांसाठी शेल्टर उभारण्यात आलं नाहीये. एकीकडे निर्बीजीकरण बंद असताना श्वान पकडून नेले जात आहेत, मात्र ते परत सोडले जात नाहीत. मग त्यांचं काय केलं जातं याचा शोध घेण्याची जबाबदारी पालिकेची आहे. दरम्यान ठाणे शहरात 12,500 श्वान पालक आणि हजारो प्राणीमित्र आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये श्वान निर्बीजीकरण, श्वानांसाठी दवाखाना, शेल्टर आणि लसीकरणाचा मुद्दा घेण्यात येणार आहे, असंही प्रधान यांनी म्हटलंय. आज मी या ठिकाणी आलोय कारण काय तुम्ही बोलला तसं मी स्वतः एक कुत्र्याचा प्रेमी आहे. मी स्वतः एका कुत्र्याचा पालक आहे. त्यामुळे कुत्र्यांबद्दल प्रेम करणाऱ्यांपैकी मी एक आहे. मी आज ही प्रेस कॉन्फरन्स इथे का घेतली तर दत्त महाराजांच्या संगतीत 4 वेदचं प्रतीक आहेत 4 कुत्रे. काळ भैरव जे दत्त महाराजांवर असतात त्याचं वाहन म्हणजे कुत्रे. तर म्हटलं आज मुद्दामून ही प्रेस कॉन्फरन्स आपण इथे घेऊ. होतंय असं की स्ट्रे डॉग्सचा विषय या ठाणे शहरात वाढतोय आणि जर स्ट्रे डॉग्सचा विषय वाढतोय तर त्याला रिस्पॉन्सिबल कोण येतोय? ठाणे महानगरपालिका. गेले 1 वर्ष त्यांची स्टरिलायझेशन ड्राईव्ह कम्प्लिटली बंद आहे. पहिले आपल्याला ठाणे महानगरपालिकेला तुमच्या माध्यमातून आम्हाला विचारायचं आहे की स्ट्री डॉगसाठी तुम्ही करताय. आज तुम्ही विचारलेला जो प्रश्न आहे सुप्रीम कोर्टच्या ऑर्डर संदर्भात, तर त्याच्यात असं आहे की आपल्या ठाणे शहरामध्ये स्ट्री डॉग्ससाठी एकतरी शेल्टर आहे का? तर माझ्यामध्ये एकही शेल्टर नाही. क्लिनिक्स आहेत का? वेटरनरी क्लिनिक्स आहेत का? तर महानगरपालिकेचं इतकं हजारो कोटीचं बजेट असताना कुत्र्या मांजरींवर तर त्यांचं लक्षच नाही. तर त्यांचं लक्ष वेधण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही आज आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे. होतंय असं की गेले कित्येक दिवस आम्ही बघतोय की काही रस्त्यावरच्या कुत्र्यांना घेऊन गेलं जाते स्टेरिलायझेशनच्या नावावर. पण स्टेरिलायझेशन केल्यानंतर त्यांना परत आणून सोडत आहेत का तिकडे? तर त्यांना सोडत नाही. मग आमच्या मनात एक प्रश्न उद्भवतोय की ते कुत्र्यांना उचलतात तर घेऊन कुठे जात? म्हणजे शंखेचं एक हे पाल कुठेतरी मनात चुकचुकतंय. दुसरं होतंय काय की कुत्रे प्रेमी जनता आहे, डॉग फीडर्स आहेत, स्वतःचा खर्च करून कष्ट करून रात्री अहोरात्री ते त्यांना फीड करण्यासाठी रस्त्यावर उतरतात. तर सामान्य लोक त्यांच्या विरोधातही तक्रारी करतात, त्यांना मारहाण करतात. तर त्यांचाही विषय आहे. आज सुप्रीम कोर्ट जी ऑर्डर म्हणते की बस डेपो, तर बस डेपो आणि बस स्टॉप याच्यातला फरक आपल्याला अजून डिफाईन करायचा आहे. म्हणजे त्या ऑर्डरमध्ये एवढी ॲम्बिग्विटी आहे की कुठला रस्ता, कुठलं हॉस्पिटल, कुठलं बस डेपो का नुसती डिस्पेन्सरी, ह्या गोष्टीवर कुठे स्पष्टीकरणच नाही. आणि ह्याचा फायदा कोण घेतंय? तर जे डॉग हेटर्स आहेत ते काय ना काहीतरी आपल्याला एक सुप्रीम कोर्टची ऑर्डर दाखवायची आणि त्या अनुषंगाने जास्तीत जास्त कुत्र्यांना उचलायचं, हा प्रकार या ठाणे शहरात चाललाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मी एकच गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो
की येणाऱ्या इलेक्शनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये आम्ही टाकू की डॉग्स कॅटसाठी एक चांगलं वेटरनरी हॉस्पिटल झालं पाहिजे. ओके, ही आमची प्रमुख मागणी आहे. स्टेरिलायझेशन प्रोसेस, नसबंदी, सगळ्या गोष्टींवर एक चांगलं आपलं ह्युमन रिसोर्सेस आपण दिले पाहिजेत आणि त्याचं अंमल कसं होईल हे आपल्याला सगळ्यांना बघितलं पाहिजे. आज हे सगळे जमलेली लोक आहेत, हे मनापासून एका रविवारच्या दिवशी आपला वेळ वाया घालवून जर येतात तर मनातनं त्यांना वाटतं म्हणून ते या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या माध्यमातून जर ह्या ठाणे महानगरपालिकेला जाग आली तर ते बिचारी जे कुत्रे आहेत ज्यांच्यावर आम्ही असीम प्रेम करतो त्यांना कुठेतरी याचा फायदा मिळेल असं मला वाटतं.